SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मेथीची पुरी बनवतोय। आता त्याच्यासाठी मी 2 ते 2.5 वाटी पीठ घेतले गव्हाचं। आता त्याच्यात टाकते मी 2 चमचा भरून बेसन पीठ, जास्त नाही टाकायचं आहे, नाहीतर पुरी आपली कडक होईल। आता त्याच्यासाठी मी ओवा घेते। ओवा थोडंसं असं हातानं थोडा ओवा टाकूया, पीठ टाकूया 1 चमचा भरून। आता त्याच्यासाठी आपल्याला हे बघा, लाल मिरची आहे, धनाबुक्की आहे आणि जिरा आणि हळद। थोडंसं जिरं टाकते, अर्धा टीस्पून। थोडीशी लाल मिरची टाकूया, याच्याने कलर येतो, पण मी थोडी टाकली। अर्धा टीस्पून धनाबुक्की टाकते आणि हळद टाकूया, कलर यासाठी। आणि आपल्याला पाणी लागणार ते पाणी घालणार। आपल्याला चाय सोबत कधी बाहेर गेलं ना, कुठे पिकनिकला, तर आपण घेऊन जाऊ शकतो। आता ही मेथी मी बारीक कापून ठेवली होती, हे टाकते याच्यात, मिक्स करते। म्हणजे 1 जुडी घेतलेली, त्याच्यातली पाव जुडी मी काढून घेतलेली। आता याचे आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि तेल घालूया। म्हणजे 2 चमचा भरून, असं अंदाजे घालते मी, 2 चमचा भरून। आणि याला पूर्ण असं लावून घेऊया, म्हणजे मसाला सगळा पिठाला लागला पाहिजे। मिक्स करून घेऊया छान। आता हे बघा, असं छान असं मिक्स झालंय, हे बघा। आता मी याच्यातच पाणी टाकून आणि याला पिठाला छान असं, जास्त पातळ नाही, जास्त कडक नाही, मीडियम पीठ मळून घ्यायचे आपल्याला, पुऱ्यांचे पीठ मळतो तसं। आता थोडंसं तेलाचा हात लावूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला किती छोटे मोठे गोळा घ्यायचा किंवा असं माझ्यासारखं करायचं असेल, किंवा असं छोटासा गोळा घेऊन पण डायरेक्ट पण पुरी लाटून तळू शकता। आता मी असे सगळं गोल गोल बनवून घेणार आहे, चपातीसारखं। आणि मग किंवा वाटी माझ्याकडे झाकण आहे, त्या झाकणानं करणार आहे। बोला। हे बघा, अशी मी चपातीसारखी लाटून घेतली। आणि जर तुम्हाला याची जर खारीसारखं बनवायचं असेल ना, तर असं दोन्हीकडे असे फोल्ड करायचं, परत अशी फोल्ड करायचं आणि लाटून घ्यायचं, आणि परत त्याला लाटायचं, परत फोल्ड करायचं, परत लाटायचं, आणि मग असे खापा करून खारीचा आकार असतो ना, तसं करू शकता। पण मला नको पाहिजे, एक दिवस तसं बनवून देणार मी तुम्हाला। आणि कमेंटमध्ये सांगा, मी तसं बनवायचं असेल तर। आणि नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करत राहा। आता हे बघा, माझ्याकडे झाकण आहे, मोठं आहे डब्याचं, 2 ते 3 निघतील। ह्याच्यानं खूप मोठे झाले आहेत, तर मी ही छोटी वाटी घेतली आहे। तर आता याच्यानं जरा पटापट पडतील आणि जास्त पण पडतील, या साईजचे। याच्यानं फक्त 2च पडले, एवढे मोठे लाटली मिनी, आणि 2च पडलेत त्या। म्हणलं नको, वेळ जाणार मग, म्हणून म्हटलं ही छोटी वाटी घेतली।
सगळे असेच बनवून घेतो, मग तळताना दाखवते मी तुम्हाला. बघा हे बघा, तेल छान गरम झालंय. तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं. ते आणि पुरी पण छान फुगणार मग. आता आपण पहिली पुरी टाकूया. जेवढे बसतील तेवढे टाकूया. थोडंसं असं वरती तेल टाकायचं. मागे पुढे तेल मस्त. बघा कसे टंबा फुगलेले एकदम छान. आता आपण असे सगळे बनवून घेऊया. आता एक एक दोन दोन तीन तीन टाकून बनवते. आता आपले आले तळून झाले आहेत. आता तुम्हाला माझ्या चाय सोबत खाणार पुऱ्या कशा वाटल्या, मेथीच्या आणि पुदिन्याच्या पुऱ्या. लाईक, शेअर, सबस्क्रायबर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा बनवल्या. छान असे मस्त पुऱ्या बनल्यात, खुसखुशीत गरम आहेत आणि फुगल्या पण आहेत छान. एक दोन राहिल्यात पण छान बनल्यात आहे बघा. मस्त अशा सुंदर बनल्यात पुऱ्या. खाताना एकदम असे खायला बरं वाटतंय. अजून मी नैवेद्य दाखवलं नाही. हे देवाला नैवेद्य दाखवणार. आमच्याकडे 10 वर्षे मी दशमाई बसवली होती. तर आता दशमाईच्या श्रावण महिन्यामध्ये 10 दिवस दशमाई बसते. त्याच्यासाठी मला 10 दिवस मी एक एक वस्तू बनवते. काल खीर बनवली होती, ते खूप छान मस्त रिझल्ट आला आहे त्याच्यासाठी. आता याला पण चांगलं मस्त पॉझिटिव्ह विचार द्या आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.